सगळं केलंय ना ठीक? जी. आमचे बंधू तिथे राहणार आहेत. त्यांना किंचितही घाण आवडत नाही. महालात धूप फिरव, रांजणात वाळा टाक आणि त्यात सुगंधी सुद्धा ठेव. जी राणी साहेब. जा. येडं कारस्थान आणि पक्क देवस्थान म्हणतात ते ह्यालाच. काय ग? कोण येडं कारस्थान आणि पक्क देवस्थान? अहो हेच की कोकणातलं पाहुणं जातच नव्हतं. अहो जात जात म्हणायचं आणि उगाच आपलं इकडं तिकडं हरणं बघत बसायचं. महाराज आले नाहीत, भेटले असते तर बरं झालं असतं. गेली बाई एकदाची बॅग. पण खरंच सुंदरी, तू खूप मोठं काम केलेस. अव आता राणी साहेबांचा आदेश म्हणजे काय व, म्या तर अंबारी सकट हत्ती बिघडायची तयारी ठेवते. बरं आता दुसरं. आता परसोजी दादा पोहोचतीलच. त्यांचा महाल तयार करून ठेवला आहे, पण काही कमी जास्त असेल तर तू बघ. जी. चांगली बडदास्त ठेव. सगळं तू बघायचंस. तुम्ही बिनघोर पंख्याची हवा घेत राहा, मी आलेच. गडावर आला तेवढ्या लांबून आणि आम्हाला न भेटताच निघाला. नाही म्हणजे अहो आम्हाला वर्दी द्यायची. तसं आलं होतं मनात, पर मग म्हटलं की कशाला उगा तुम्हाला त्रास. त्रास कसला? आपली माणसं आलीये, त्यांना भेटायचा त्रास कसला? पिलाजीराव, तुम्ही मातब्बर. तुमचं इमान लाख मोलाचे जे शिवबानी पारखलंय. नाही पर अहो तुम्ही शिवबांच्या ध्यासाला आणि खासाला जोडले आहात. आपले आहात तुम्ही. जाण्याची गडबड करू नका. आऊसाहेब, आम्ही निघालोय आता. मेन दरवाजापाशी उभा आहेत. तुमची आज्ञा झाली की निघालोच. अहो तुम्हाला एवढ्या अगत्याने शिवबांनी बोलावून घेतलं. तुम्ही पाहुणचार न घेताच निघाला तर शिवबा काय बोलतील आम्हाला? थांबा. महाराज कवा पतूर येतील? म्हणजे किती दिस लागतील? ते जेव्हा येतील तेव्हा येतील. आम्ही आहोत ना. आता तुम्ही आमचे आहात, शिवबांचे नाही. आऊसाहेब, तुम्ही आम्हाला तुमचं म्हणाला. सगळं भरून पावलं. अहो मोठा कुळाचार तुमचा, पराक्रमी घर. तुमच्यामुळेच तर तो सुर्वे तरला होता. तुम्ही शिवबांच्या हाकेला ओ दिलीत. जगदंबेची कृपा. एक राहिलेच. या तलवारीचे नाव काय? राजाऊ. राजाऊ. तुम्ही आल्या आल्याच युवराजांशी लढाई केली. आम्हास माहितीच नव्हतं किती युवराज आहेत म्हणून. आम्हाला माहिती असतं तर आम्ही त्यांच्या समोर उभंच राहिलो नसतो. परंतु आऊसाहेब खूप चिडखोर आहेत ते. असे ना, आपण त्यांचा बंदोबस्त करू. नको नको, तसे आहेत ते चिडखोर. पण आम्हाला जखम झाली तर लगेच शेला फाडून बांधला आमच्या हाताला. राणी साहेब आलं 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 परसोजी दादा आलं. सुंदरी, परसोजी राजे म्हणावं. आलं लक्षात? जी. राजे मोहिते, परसोजी राजे मोहिते. आणि जरा अदबीनं. आमचे बंधू आहेत म्हणून शिस्त आणि शिष्टाचार मोडलेला त्यांना आणि आम्हाला चालणार नाही. बर. या दादा राजे या. मोजा आता इराणी साहेब. या बसा. दादा राजे, कसा झाला प्रवास? सुखातही नाही आणि दुःखातही नाही, मध्यम. बरं झाला तुम्ही आलात. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. ताईराणी साहेब, तुम्हीच म्हणाला होतात ना, जेवत असाल तर हात धुवायला या म्हणून. आलो. आता सगळं तुमच्यावर. आम्ही रसद आणून पोच केली. या उमादेवी ना? या या असे आत या.
या. केवढे मोठे झालात तुम्ही. शंभूराजेंना बघा, या म्हणावं. किती गोड दिसताय तुम्ही. आवडला का आमचा गड? आवडला, पण खूपच उंच आहे. वारे तर बाप रे. त्यांना सवय नाही ना, त्या बंगळुरा राहिल्या. हा सह्याद्री उंच उभा. होईल सवय, असते असते. होईल होईल. पण दादा राजे, ही मुलगी आहे का चित्र? सूर्याला म्हणते उगवू नको, चंद्राला म्हणते मावळू नको. राजगडावर या घडीला रत्न भंडारही सुंदर नाही. महाराजांचा होकार असणार. तसं झालं तर देवच पावल. आम्हाला तर हसू शंभूराजेंचं येतंय. ते तर उमादेवीकडे बघतच राहतील. राणी साहेब, शंभूराजे येत आहेत. बर. या शंभूराजे या. दादाराजे, हे आमचे चिरंजीव युवराज शंभूराजे. आणि शंभूराजे, हे तुमचे मामा परसोजीराजे मोहिते. मामा, अरे राहू दे. हो, तुम्ही युवराज आहात. युवराज, तुम्ही असं करायचं नाही. आणि ही यांची कन्या उमादेवी. मातोश्री, आम्हाला इथे बोलवण्याचे कारण? कारण हेच, तुमच्या मामा साहेबांची ओळख व्हावी. मामा साहेब, बरं चाललंय ना? आमचं काय, आम्ही सुखातही आणि दुःखातही. आम्ही मात्र दुःखात आहोत. आमचा सरावही थांबलाय. साहेबांचा निरोप आला म्हणून आम्ही इथे आलो. इजाजत. पळा हो पळा. एकदा बांधले जाल तेव्हा नाही पळता येणार. आणि उमा आणि शंभूचं नातं हे अनंत काळापासून आहे. हा. बाई साहेब, या. बऱ्याच आहात की हो? काय झालं? आता आम्हालाच विचारा काय झालं. आम्हाला समजलं नाही. कशाबद्दल विचारताय? अहो, गडावर तुमच्या नात्यातली मुलगी आली आहे ना, फार चुणचुणीत आहे. राणू अंबिका तिला तर खिनभर सोडत नाही. बसा जरा शांत. आणि ऐका, ती कोण मुलगी आहे ती आमच्या नात्यातली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोरल्या राणी साहेबांनी सांगितलंय शंभूराजांसाठी स्थळ पाहू नका. मग आपण कशाला धावपळ करायची? आणि मुख्य म्हणजे त्यांनी पाहिलंय म्हणजे मुलगी चांगलीच असणार. उगीच गंज बघून गाय बांधणाऱ्या नाहीत त्या. हो, पण कोण असेल ती पोरगी? अव ती कोकणातली आहे. पिलाजीराव शिर्के सरदारांची लेख आहे जणू. असं? पण गडावर कशाला आल्यात? कोणी बोलवलंय त्यांना? ते कळेलच हो. आणखी एक गोष्ट घडली आहे. थोरल्या राणी साहेबांचे बंधू आलेत, त्यांच्या लेकीला घेऊन. हो, मग आपण तिला बघायला जाऊया. कशाला? आपल्याच महाली बोलू. बघू तरी थोरल्या राणी साहेबांची निवड. मुलगी चांगली आहे दिसायला. म्हणजे वळणही चांगलंच असणार. म्हणजे ठरलं म्हणायचं तर. हो, महाराज आले की होतीलच गोष्टी. देखणी आहे ना दिसायला. अहो, मोहिते घराण्याचं देखणे पण आहे ते. महत्वाचं म्हणजे शंभूराजांना शोभली पाहिजे. हो, अगदी तशीच आहे. आम्ही लांबून पाहिली, परंतु ही कोकणातली मुलगी आहे ना, ती फार चुणचुणीत आहे. तुम्ही बघून घ्या एकदा. ते बरं दिसत नाही हो.
थोरल्या राणी साहेब एवढं मनापासून करतात, होऊ दे त्यांच्या मनासारखं. द्या इकडं, आम्ही ठेवतो. अगं ह्यो दिवा तिकडे कोणाड्यात ठेवायचा हाय. कोणत्या कोणाड्यात ठेवायचंय? आम्ही ठेवतो. अगं अफजल खानाचं डोकं दरवाजात पुरलं का नाही? त्याला दिव्यांचा मान हाय सकाळ संध्याकाळ. आम्हाला माहिती आहे. खानाचं मुंडकं दरवाजात आणि त्याचं धड प्रतापगडाच्या पायथ्याला पुरलं. तुला अगं काय ठाव? देवाची आरती जशी लक्षात ठेवावी लागत नाही ना, तसे महाराजांचे पराक्रम बी लक्षात ठेवावे लागत नाही. सुंदरी, काय बरं राणी साहेब? एक काम धड करत नाही. काय झालं? ती ब्याद अजून गडावरच आहे. आवा गडावर म्हणू नका, पोचले असतील शृंगारपुराला. तुम्हासनी काहीतरी भास झाला असेल. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. एक काम सांगायची सोय नाही. सगळं मुसळ केला आणि निघाली अंबारी हत्ती सकट गिळायला. तू आता आमच्या समोर उभी राहू नकोस. जा बघू, आम्ही बघू काय करायचं ते. अहो पण राणी साहेब, जा बघू. त्या पाहुण्यांना आणि आमच्या बंधूंना काय हवं नको ते बघ. जा जा. जी आज आमचं भाग्य थोर. ते ग कसं राजाऊ? दिवा ठेवायला मिळतोय म्हणून? हो, अगं म्यान गडावरची माणसं रोज दिवा ठेवतो त्या कोणाड्यात मुंडक्यासमोर. तुम्ही त्या मुडक्यासमोर दिवा ठेवता. आज आम्ही शिवपराक्रमासमोर दिवा ठेवणार आहोत. वय ग वय. अगं बाई, अन हे काय? आता ही दिवा बी लावायला लागली की. वय ही दिव लावणारी हाय आणि तू दिव पाजणारी हायस. बाया बाया बाया, तरीच म्हणलं का तू अजून बोललीस कशी नाही? आता सांच्याला तुझ्या बरोबर काय बोलायचंय? लक्ष्मी यायच्या वेळेला अवदसेशी गाठ. चला राजाऊ. राजाऊ, तुम्हाला जायला सांगितलं होतं ना, मग का नाही गेलात? निघालो होतो, पण आऊसाहेबांनीच थांबायला सांगितलं. कळलं ना? आऊसाहेबांनी. कळलं हा, कळलं. उमादेवी, घ्या तो दिवा. पण दिवा घेऊन काय करायचंय? ज्या तिथं कोणाड्यात अफजल खानाचं मुंडकं पुरलं आहे, त्यांच्या समोर ठेवायचं. आम्ही नाही ठेवणार. अहो ठेवा हो, म्हणजे मी आऊसाहेबांना सांगेन की दिवा उमादेवींनी ठेवला म्हणून. पण आमचे हात तेलकट होतील आणि असलं काम आम्ही नाही, आमच्या दास्या करतात. उमाताई, ते केवळ अफजल खानाचं डोकं नाही, तो शिवपराक्रम आहे म्हणून. तुम्हीच लावा, आम्ही नाही लावणार. आमचे हात खराब होतील, तुमचे होतील हात खराब, तेलकट. हो, होतील हात तेलकट, पण त्या उजेडात उजळूनही निघतील. चला. भलतीच चिकाट आहे. बाईसाहेब, हे मेण बघा हो, आहे का बरे? मेण असं असायला पाहिजे, त्यावर कुंकू 2 दिवस धरून राहायला हवं आणि त्याचा वाणही लाल रसरशीत राहायला हवा. मग आहे का चांगले मेण? राणी साहेब, ही राजाऊ. बाईसाहेब, मेण कसं आहे सांगा ना, म्हणजे वापरायला. मेण संपलंय हो. कोणत्या झाडावरचे आहे मधाचे कोळे? तुम्हाला कळतं मेणातलं? बघा बरं, बघा हो, लाजू नका, घ्या.
बाबळीच्या झाडावर बसलेल्या मधाच्या पोळ्याचं हे मेण आहे. चांगले आहे. आम्ही आमच्या घरी तेच लावतो. डोंगर कड्याला किल्ल्याच्या तटाला बसलेल्या पोळ्यात एवढं घट्ट मेण मिळत नाही. हो, पण तुम्हाला कसं कळलं एवढं? आमच्या शृंगारपुरी मधाची पोळी खूप, म्हणून आम्हाला ठावे. म्हणजे तुम्ही शृंगारपूरच्या पिलाजीराव शिर्केंच्या कन्या? हो. खाणार तुम्ही काही? मिठाई देऊ? नको, आम्ही तुम्हाला नमस्कारच करायला आलो होतो. अहो, लई ग्वाड आहे पोरगी. आता मी दरवाजात खानाला दिवा ठेवून आलो तर हिने इतिहासच सांगितलं समजा. ह्यात तर बघतच राहिलो बघा. असं म्हणजे मुरतय कुठं आणि झिरपतय कुठं बघा. आनंद वाटला. येऊ आम्ही? आज्ञा द्यावी. आमच्या महालातून तोंड गोड केल्याखेरीज जाऊ नका. पारू, एकदा या आमच्या शृंगारपुरी. लई आवडेल तुम्हाला आमचं गाव. जरूर येऊ. अगदी तरतरीत पोर आहे हो, नक्षत्रासारखी. अशी पोरगी हवी होती आपल्या शंभू बाळाला. पण आता बोलणार कोणाला? आता तर थोरल्या राणीसाहेबांची भाची आलीये गडावर. पण खरंच शोभून दिसली असती गडाला आणि शंभू राजांना. राजाऊ, राजे परसूजी, कसा झाला प्रवास? खडतर वाटे राजगडाची. ते तर आहेच. कसं चाललंय तुमचं? आम्ही सुखात बी आणि दुःखात बी. सुखात कसे? आता तुमचं दर्शन घडलं म्हणून सुखात. आणि दुःखात? गड चढलो, पाय दुखत्यात. राजे परसोजी, तुम्ही तळबीडचे म्हणजे डोंगर दऱ्यातले. तुमचे पाय दुखू लागले का बंगळूरला गेल्यामुळे सह्याद्रीची सवय मोडली आपली? विनोदी बोलतात परसोजी राजे, पण आहेत मोठे पराक्रमी. मोहित्यांचं घराणंच पराक्रमी. पण बरं केलं आलात. आणि ही त्यांची मुलगी उमादेवी. नमस्कार करा. चिरंजीव भवा. बसा. किती सुंदर दिसतात ना उमादेवी. अगदी आमच्या तुकाई आत्यासारख्या. हो, तोंडोळा आहे तसाच. सुंदर आहे. आवडले आम्हाला. आवडल्या ना? मग आऊसाहेब, आम्हाला तुमच्याकडून एक शब्द हवाय. काय हवंय तुम्हाला? आणि काय नाहीये तुमच्याकडे? आपल्या आशीर्वादाने सगळं आहे, पण आणखी एक हवंय. आधी शब्द द्या. दिला. बोला. ही उमादेवी आपली नातसून व्हावी. नाचसून? नात्यातली आहे, आपल्या घरातली आहे, रूपवान आहे, घराणं पराक्रमी आहे. आणि आमची फार फार इच्छा आहे. आऊसाहेब, आपण शब्द दिला. आपल्या शब्दाला मोठा मोल. आपला शब्द कोणीच डावलणार नाही. सोयरा, शंभू राजांचे लग्न हे केवळ लग्न राहिलेले नाहीये. स्वराज्यातील तो एक महत्वाचा निर्णय. अफझल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आले होते तेव्हा त्यांना ठार मारणे हे जेवढे स्वराज्यासाठी निर्णायक होते त्यापेक्षा अधिक शंभू राजांचे लग्न निर्णायक आहे. त्यामुळे तो केवळ घरगुती समारंभ नाहीये, तर स्वराज्यातील महत्वाचा निर्णय. तरी आम्ही शिवबांशी बोलतो. आऊसाहेब, सोयरा, समुद्र कितीही खवळला गरजला तरी मासे जसे भीत नाहीत तशी माणसं यापुढे स्वराज्यासाठी हवी आहेत आपल्याला.